दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला, आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनात आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी मार्शल डिसिल्वा यांच्या स्मरणार्थ स्वर्गवासी सेबेस्टियन जॉन डिसिल्वा यांच्यासाठी महिन्याची मिसा, स्वर्गवासी जस्टिना फ्रान्सिस करवालो हिच्यासाठी 7वेची मिसा, परमेदी माऊलीचे आभार मानण्यासाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र व्हावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हईगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने गलंतीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेलं वाचन. शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासानं जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वीच यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे पाहण्यात आले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे. आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही, कारण तुम्ही सर्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलं आहे. यहुदी किंवा हेलनी, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताच्या ठायी एक आहात आणि तुम्ही सर्व ख्रिस्ताचे आहात. तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारस आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे. परमेश्वर आपला करार सर्व काळ आठवतो. परमेश्वर आपला करार सर्व काळ आठवतो. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. परमेश्वराला शरण जाऊन पहारेकराचे मन आनंदित होते. प्रतिसाद. परमेश्वर आपला करार सर्व काळ आठवतो. परमेश्वराचे सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा. त्याने केलेले अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. प्रतिसाद. परमेश्वर आपला करार सर्व काळ आठवतो. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशज हो. तो परमेश्वर आमचा देव आहे, साऱ्या जगावर त्याची सत्ता चालते. प्रतिसाद. परमेश्वर आपला करार सर्व काळ आठवतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणी एक स्त्री
त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य. परंतु तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बोला तैसा चाले त्याची बंदावी पाऊले, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. बोलणार एक आणि करणार वेगळेच, मुखात एक आणि पोटात दुसरीच, अशा वृत्तीची आणि प्रवृत्तीची माणसं आपणास आवडत नाहीत. जे आपण स्वतः करत नाही, जे आपण स्वतः पाळत नाहीत, ती गोष्ट दुसऱ्यांना शिकवणं आणि करावयास लावणं हे कितपत योग्य आहे, नैतिक आहे, रास्त आहे आणि सभ्य आहे. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशूच्या वेळेला शास्त्री परुषी धर्मप्रमुख म्हणून धर्माबाबत, श्रद्धेबाबत भाविकांना शिकवत होते, सांगत होते. परंतु ते जे शिकवत होते त्याप्रमाणे स्वतः वागत नव्हते. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण असं त्यांचं जीवन होतं. शास्त्री पुरुषांचा हा स्वभाव, ही वृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताला खटकत होती आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री पुरुषांची याबाबत कान उघडणी करीत होता. मात्र लोकांना उद्देशून म्हणताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत होता, शास्त्री पुरुषी जे सांगतील, तुम्हाला जे शिकवतील ते तुम्ही जरूर ऐका, पण त्यांच्यासारखे तुम्ही वागू नका. धर्माला, श्रद्धेला शोभेल असंच तुमचं आचरण असू द्या. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त समाजात वावरताना तो ज्या प्रकारे बोलत होता, तो ज्या प्रकारे वागत होता, तो ज्या प्रकारे लोकांना शिकवत होता, त्याचं ते बोलणं, त्याचं ते वागणं पाहून समाजामधील कित्येक माणसं, कित्येक भाविक ही प्रभावित होत होती. प्रभू येशू ख्रिस्ताची विचार, त्याचं आचरण त्यांना स्पर्शून जात होतं. ख्रिस्ताकडे ते आकर्षित होत होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभवती राहण्यासाठी ते धडपडत होते. ख्रिस्ताची एकंदरीत जीवनाची आणि जगण्याची जीवनशैली, त्याचा तो जीवनक्रम पाहून आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकसमुदायामधील एक स्त्री प्रभू येशूच्या आईचं, त्या मरिया मातेचं कौतुक करते, प्रशंसा करते. ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य. प्रभू येशूचं समाजामधील बोलणं आणि वागणं, या सर्व गोष्टी पाहून ती बाई भारावून गेली होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आईची ती स्तुती करते, तिला मनोमनी धन्यवाद देते. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला घडवण्यात, फुलवण्यात, त्याच्या जीवनाला दिशा आणि जीवनाला उभारी देण्यात, त्याच्या व्यक्तिमत्वाला सुसंस्कृत बनवण्यामध्ये पवित्र मरियेचं योगदान आणि भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. श्रद्धेचे, विश्वासाचे, भक्तीचे, निष्ठेचे, प्रेमाचे, न्यायाचे, नीतीचे आणि सत्याचे, बंधुत्वाचे, सलोख्याचे, शांतीचे आणि सेवेचे धडे बाळ येशूला देण्यास पवित्र मरिया कधीच कमी पडली नाही. लोकसमुदायामधील एक सामान्य बाईनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे, वागण्याकडे पाहून आपल्या आईची स्तुती आणि प्रशंसा केल्याबद्दल त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जन्मदात्या आईबद्दल नक्कीच आनंद झाला असणार, अभिमान वाटला असणार. शुभवर्तमानाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पण त्यापेक्षा
जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे विधान पवित्र मरियेच्या जीवनाशी किती तंतोतंत जुळत आहे. वास्तवतेत पवित्र मरिया तशा प्रकारे राहिली, तशा प्रकारे वागली. गाब्रिएल देवदूतानं देवाच्या वतीनं आणलेला निरोप कुमारी मरियेनं ऐकला, तो आपल्या हृदयामध्ये साठवला. त्या देवशब्दावरती तिनं चिंतन मनन केले. देवाला दिलेलं वचन तिनं आयुष्यभर पाळलं, आचरले. येरुशलेमच्या पवित्र मंदिरी बाळ येशूच्या समर्पणेच्या वेळेला नीतिमान शिमोनाच्या मुखामधून प्रभू येशूच्या जीवनाविषयी झालेली दिव्यवाणी पवित्र मरियेनं ऐकली, आपल्या हृदयामध्ये ठेवली, त्यावर मनन चिंतन केलं आणि उभ्या आयुष्यामध्ये ही पवित्र मरिया देवाचा शब्द ऐकण्यात आणि पाळण्यामध्ये कधीच कमी पडली नाही. पौलानं गलतीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे, एकदा का आपण विश्वासात मजबूत झालो, श्रद्धा आपल्या ठाई स्थिरावली, विसावली, की पवित्र आत्म्याच्या बळावर आणि सामर्थ्यावर विसंबून प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या मनी, आपल्या हृदयी, आपल्या जीवनी धारण करतो, परिधान करतो. एकदा का श्रद्धावंतांच्या जीवनामध्ये असं झालं, मग प्रभू शब्द अगदी तन मन एकवटून ऐकण्यात आणि हा देवशब्द पूर्णतः आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्यामध्ये तो श्रद्धावंत कधीच कमी पडत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कदाचित हा प्रभू शब्द मनापासून ऐकण्यात, त्यावर गांभीर्यानं मननचिंतन करण्यात, तो आपल्या हृदयामध्ये पाळण्यास, हृदयापासून पाळण्यास आपण कमी पडलेलो असलो तर आजच्या या क्षणी परमेश्वराजवळ क्षमा मागूया, त्याविषयी खंत व्यक्त करूया. यापुढे हा देवशब्द अगदी मनापासून पाळण्यास, मनापासून ऐकण्यास आणि स्वीकारण्यास, जीवनात तो अंगीकारण्यास आपण कधीच कमी पडू नयेत, म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने देवाकडे विशेष याचना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, तुमचे माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी
व तुझी तारणदायी कृपा आम्हाला परिपूर्ण प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे आमचे कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द आहे, त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या तारणासाठी त्याला तू पाठवलीस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला. तो कुमारी मरियेपासून जन्मला. आमच्यासाठी क्रुसावर त्याने स्वतःला खिळून घेतले. मृत्यूला त्याने जिंकून घेतले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तोगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊन ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेले तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप,
व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. लुसी अल्फान्सो हिची आपण आठवण करूया. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारेप्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतिमयी करण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाचे पापे दूर करणारी देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यामध्ये तो यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण पुष्कळ जण असून एक भाकर व एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे व पेल्याचे भागीदार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम साक्रमेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा. आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना ध्येयाची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचं बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. सर्व समर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेनं ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. रमेदी मातेच्या नवीनची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी
आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनातील हेतू या रमेदी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूच्या चरणापाशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमीन. हे रमेदी माते, आम्हासाठी विनंती कर. प्रिय भाविकांनो, 25 ऑक्टोबर या दिवशी आपण आपल्या धर्मग्रामाचा वार्षिक सण साजरा करीत आहोत आणि त्या निमित्ताने आध्यात्मिक पूर्वतयारी म्हणून 9 दिवसांचा नवेना होईल आणि त्याचं थेट प्रक्षेपण प्रीमियरद्वारे आपणापर्यंत पोचवलं जाईल.